नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून. आवाज आणि स्क्रीन प्रॉपर दिसते का सगळ्यांना? हा, मी सध्या दिसणार नाही. आज मी तुम्हाला काही दाखवणार नाही. तुम्ही फक्त आता माझ्या स्क्रीनवरती जे काही दाखवतोय माझा आवाज प्रॉपर येतोय का? ज्ञानेश्वर, सोनल, सायली सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्हाला जे काही दिसतंय ते प्रॉपर स्क्रीन आणि आवाज येतोय का? ऍक्च्युली दुपारी थोडेसे इश्यू चालू होते. आपले सर्व्हर ब्रेक असल्यामुळे ऍप्लिकेशनला सपोर्ट भेटत नव्हता मित्रांनो. आता प्रॉपर आवाज येतोय का तुम्हाला? आलं का लक्षात? काल आपला प्रोग्राम झाला ना, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी ऍप्लिकेशन वरती आलेले होते. त्याच्यामुळे सर्व्हर थोडासा ब्रेक झालेलं होतं दुपारी 2, 2:30, 3 पर्यंत. आता कुठेतरी सगळे सर्व्हर आणि आपलं स्टोर आहे ना ते काम व्हायला लागलेलं आहे. बरं, आवाज येतोय का सर्वांना? मी आज चेहरा नाही दाखवणार. आज पहिलं आपलं इंट्रोडक्शन आहे. उद्यापासून आपलं चेहरा राहील. ठीक आहे? आवाज येतोय प्रॉपर? स्क्रीन आवाज प्रॉपर आहे का? एकदा अटेंडन्स द्या प्रॉपर. येस. चला, सगळ्यांचं स्वागत आहे. चलो, पॅनिक न होता बघा, कधीच असं होत नाही, फक्त आज कोइन्सिडेंटली थोडस. ओके, आता बघा, सगळ्यात महत्वाचा पेपर पॅटर्न फुल स्क्रीन दिसत नाहीये. त्याला हॉरिझॉन्टल करा, तुमच्या सेटिंग मध्ये चेंज करा ज्ञानेश्वर चौधरी. ठीक आहे? चला, आता बघा, सगळ्यात महत्वाचं आपण टार्गेट कोणतं करतोय? PSI, STI आणि ASO. आता सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक जण तर प्रत्येक पोस्ट काढू नाही शकत विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या मी काय म्हणायचंय मला. प्रत्येक जण प्रत्येक पोस्टवर जास्त टार्गेट करू शकतो का? नाही, डायरेक्टली नाही करू शकत. बरं का? बघा, आता तुमची चॅट बॉक्स पण मी ओपन करून दिलेला आहे. एकमेकांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला दिसत. कोणाला PSI टार्गेट करायचंय, कारण की PSI टार्गेट केलं म्हणजे तुम्हाला मेन्स मध्ये लॉ वाचावं लागेल. बरोबर? STI टार्गेट केलं तर मेन्स मध्ये तुम्हाला लॉ नीट वाचावं, आपलं इकॉनॉमिक्स नीट वाचावं लागेल. आणि ASO जर म्हटलं तर नियोजनाचा भाग आहे. त्याचा पूर्ण सिलेबस तुम्हाला डिस्कस करेल मी. ठीक आहे? ओके, आता बघा मित्रांनो, जर तुम्ही कंबाईन मध्ये नॉन गॅझेटेडचा विचार केला तर एक पूर्व परीक्षेचा एक पेपर आहे आणि मुख्य परीक्षेचा एक पेपर आहे. पेपर 1 आणि पेपर 2. मी आता तुमचं काय काय घेणार आहे? सगळ्यात पहिले मी जिओग्राफी चालू करतोय, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स चालू करणार आहे आणि नंतर लॉ. बरोबर? प्री प्लस मेन्सच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या. पॅनिक न होता पहिले समजून घ्या पेपर पॅटर्न काय असतो. सगळ्यांना प्रीचा पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे, पण सगळे मुलं सिलेबस हाताशी धरत नाही. मार्केटमध्ये प्रिव्हियस इयर आशुतोष पोकळे, नक्की आय विल ट्राय टू माय बेस्ट टू एक्सप्लेन इन इंग्लिश ऑल्सो. कीवर्ड्स मी एक्सप्लेन करेल नक्की, ऑब्विसली. आणि माझा नंबर तुमच्या जवळ सर्वांजवळ असेलच, 86 69 12 65 57. तुमचे सजेशन मला टेक्स्ट मेसेजवर पटकन टाकत चला. ठीक आहे? काहीही वाटलं तरी तुम्ही मला लगेच कळवत चला. आता आपण आता सुरुवात करतोय आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या ज्या टेलिग्राम ग्रुपवरती विद्यार्थ्यांनो GS बाय दीपक सर्व, मी तुम्हाला सगळ्यात पहिले काय डिस्कस केलेलं होतं, स्टडी प्लॅन प्रत्येकाकडे पाहिजे. प्रत्येक दिवशी काय शिकवणार आहे, मॅथचे सर, निलेश सर, कोण काय शिकवणार हे सगळं तुमच्याकडे पाहिजे माहिती. आता बघा, प्री रिलेटेड काय आपल्याला जिओग्राफी, इथं काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राच्या, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, इथं काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. म्हणजे जवळपास जर तुम्ही टार्गेट केलं 15 पैकी पूर्व परीक्षेला 11 ते 12 मार्क किंवा 11 मार्क किंवा 11 क्वेश्चन्स, हे फक्त आणि फक्त कशाचे असतात? महाराष्ट्राच्या जिओग्राफीचे असतात. हार्डली जर धरले 3 प्रश्न भारताच्या जिओग्राफीचे असतात. एखादा प्लस मायनस पकडा बरं का, प्लस मायनस टॉलरन्स एक पकडून चला, आणि हार्डली एखादा प्रश्न भारताच्या जगाचा असतो, एखाद्या आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग इश्यू वरती, एखादा प्रश्न जगाच्या भूगोलावरती असतो.
हे झालं तुमचं पूर्व परीक्षेचं. लक्षात आलं का इथपर्यंत? प्लॅनिंग सो मच इम्पॉर्टंट. सौदी सरांचं पुस्तक असेल, खतीब सरांचं पुस्तक असेल किंवा दीपस्तंभचं पुस्तक असेल, कोणतेही पुस्तक घ्या तुम्ही, पण 2 पुस्तकं संदर्भ तुमच्या हातात असू द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, क्रमिक पुस्तकांच्या पीडीएफ तरी तुम्हाला मी शेअर करेल आपल्या ग्रुपवरती. ओके. बरं, कोणाला असं स्क्रीनचा वगैरे काही प्रॉब्लेम येतोय का? दुपारी जो काही मी फॉलोअप घेतला, 1 ते 2च्या लेक्चरमध्ये पीपीटी ब्लिंक होत होती. आता तसा काही इश्यू येतोय का? आत्ता तसा काही इश्यू येतोय का तुम्हाला? ओके ओके, कोई नो इश्यू. ओके, धन्यवाद. चला, आता बघा, सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह म्हटलेलं आहे. बरोबर? महाराष्ट्राच्या भूगोलासह विशेष म्हणताय तुम्ही, बरोबर? तर आता मुख्य परीक्षेत काय म्हटलेलं आहे बघा. सगळे पेपर पॅटर्न तुम्हाला परत एकदा सिलेबस कॉपी आपल्या GS बाय दीपक सर्व्हर पाठवेल. PSI साठी पेपर 2 मध्ये काय उल्लेख केलेला आहे, सगळीकडे जिओग्राफी कॉमन आहे. तिन्ही एक्झाम मध्ये, तिन्ही पेपर मध्ये, मुख्य परीक्षेत जे काही जिओग्राफी ते कॉमन आहे. ज्ञानेश्वर, पॅनिक होऊ नको मित्रा. तू तुझी सेटिंग चेंज कर स्क्रीनची, तेव्हा ते तुला दिसेल. ओके, आमच्या बाजूने आता ओके, सगळ्यांचा रिप्लाय बघ. ओके, आता बघा, महाराष्ट्राच्या पेपर 2 मध्ये इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी बघा बरं का. आता महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, बरोबर, मुख्य रचनात्मक विभाग, बरोबर, हवामान म्हटलेलं आहे, पर्जन्यमान आणि तापमान म्हटलेलं आहे, पर्जन्यातील विभागावर बदल म्हटलेले आहे. मग मुख्य परीक्षेत आपल्याला महत्वाचं काय विद्यार्थ्यांनो? आवाज येतोय का सगळ्यांना? हे बघा, छोटे छोटे प्रॉब्लेम हे तुमच्या रिसेट करा. रिसेट. ज्यांना आवाज येत नाही त्यांनी रिसेट करा. येतोय सगळ्यांना? चला, आपण आता फोकस करूया. बघा, सगळ्यात महत्वाचं, मुख्य परीक्षेमध्ये इत्यंभूत माहिती विचारली जाते. मी तुम्हाला इथं सल्ला देईल, पूर्व परीक्षेमध्ये लोकसंख्या हा टॉपिक किंवा लोकवस्ती वगैरे हे याच्यावरती जास्त टेन्शन घेऊ नका. दारिद्र्य वगैरे जे काही आपण इकॉनॉमिक्स मध्ये करणार आहे, याच्या आकडेवारीकडे लगेच जाऊ नका. मी तुम्हाला सल्ला देईल, पहिले फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा. परभणी हा जिल्हा कोणत्या तारखेला वेगळा झाला आणि त्याच्यासोबत भंडारा पण झालेला. लक्षात ठेवा, हे फॅक्च्युअल डेटा पूर्व परीक्षेला लक्षातच आला पाहिजे. इव्हन इतिहासासोबत, कळतंय का? पहिले हे लक्षातच आलं पाहिजे की परभणी कधी झाला ते आपल्याला फॅक्च्युअल आपण लक्षात घेणार आहे. त्याच्यासाठी मी तुमचे, हे बघा, माझं 4 ते 5 जे लेक्चर असणार आहे, पहिले ही पीडीएफ तुमच्या हातात पाहिजे. महाराष्ट्राचा प्राकृतिकला मी 3 तास देणार आहे, जसं आज पण पकडून. हवामानाला 3 तास देणार आहे, म्हणजे एकदम शांत पद्धतीने होणार आहे. पॅनिक न होता लेक्चरकडे लक्ष द्यायचं आणि आपल्याला काय काय शिकायचंय त्याच्याकडे लक्ष द्या. पण मुख्य परीक्षेची आकडेवारी तुम्हाला लगेच मी सांगणार आहे चालू लेक्चरमध्ये. चालू म्हणजे येत्या पुढच्या 25, 30, 40 लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगत राहणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे आतापासून आपण मुख्य परीक्षेच्या दृष्टीने शिकतोय. काही जणांचा भ्रम असेल की मुख्य परीक्षेचा जिओग्राफीचा क्लास वेगळा होईल का, तर नाही. आतापासूनच आपण त्याच्यावरती लक्ष देणार आहे. पण सप्टेंबर मध्ये जर तुमची एक्झाम झाली पूर्व परीक्षेची, तर आकडेवारीकडे जास्त लक्ष देऊ नका सध्या. पण तुम्हाला कुठं लक्ष द्यायचंय? मुख्य परीक्षेला लक्ष द्यायचंय. महाराष्ट्राची घनता 2001 ला किती होती लोकसंख्येची? 2011 ला किती होती? SC ST ची संख्या किती होती कोणत्या जिल्ह्यामध्ये? ते तुम्हाला मुख्य परीक्षेला पण महत्वाचं आहे. तसा पूर्व परीक्षेला आकडा महत्वाचा आहे, पण पॅनिक न होता तुम्ही लक्ष द्यायचंय त्याच्याकडे. ठीक आहे. पण त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे मित्रांनो इथं बघा बरं का. आता नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, सामाजिक भूगोल, मानवी आणि सामाजिक भूगोल म्हटलेलं आहे. 11वी 12वीच्या एनसीईआरटी मधून मी तुम्हाला ते डिस्कस करणार आहे, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. पॉप्युलेशन, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, त्याचे सोर्सेस आणि डेस्टिनेशन. त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की पूर्व परीक्षेचे आणि मुख्य परीक्षेचे टॉपिक कन्फर्म करून चला. पॅनिक न होता आपल्याला सगळ्यात महत्वाचं PSI असू द्या, STI असू द्या, पूर्व परीक्षेला आपल्याला
60 ते 62 पर्यंत स्कोर आला पाहिजे आणि आपला पेपर मधील अटेम्प्ट कमीत कमी 85 पर्यंत गेला पाहिजे. कोणी हिरोगिरी न करता 90-95 पर्यंत जाऊ नका. कोणी एवढं स्मार्ट नाहीये, इवन मी पण. कळतंय का? 90-95 95-96 यायचं वेळासारखं करून तुक्केबाजी करू नका. आपला अटेम्प्ट हा 85 ते 90च्या दरम्यान जरी असला तरी चालेल, पण ॲक्युरसी सो मच इम्पॉर्टंट. जर तुमचे त्यातील 85 पैकी जर तुमचे 20 ते 22 मार्क जरी चुकले तरी तुम्ही कट ऑफच्या खाली येऊन जातात. मूर्खपणा करायचा नाही. जेवढा पेपर येतो तेवढाच अटेम्प्ट करायचा. ही कंबाईनची एक्झाम आहे, राज्यसेवेचा पेपर नाही आहे हा. कळतंय का? आणि एका तासामध्ये तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवा, मी परत एकदा अलर्ट सांगतोय, सिलेबस पहिले मी 10-12 मिनिटं देतोय तुम्हाला. पहिले अर्थशास्त्र भूगोल याचा सिलेबस कळायला पाहिजे, नाहीतर आम्ही सौदी वाचतोचे, खदीप सरांचं पुस्तक वाचतोचे, युट्यूबचे क्लास करतोचे, ठोकळा पण वाचतोचे. डोक्यात काय येतंय? थोडं प्रेमाने सांगतोय, पहिले सिलेबस समजून घ्या. किती अटेम्प्ट करायचा, कोणता सिलेबस करायचा हे याच्यावरती लक्षात ठेवा. सगळ्यांना पटतंय का मी काय बोलतोय ते? आवाज एकदम हृदया मेंदूपर्यंत गेला पाहिजे, ठसला पाहिजे. पटतंय का? ओके, हा होता तुमचा सिलेबस, हे होतं तुमचं लेक्चरचं शेड्यूल. मग आपण येत्या 20 ते 25-30 दिवसामध्ये आपण काय शिकणार आहे मित्रांनो? लक्षात घ्या. जिल्ह्यावाईज माहिती, तालुके, त्यांची स्थापना कशी झालेली, प्राकृतिक रचना, डोंगर, रांगा, शिखर, पठार, हे सगळं आपल्याला कव्हर करायचं आहे मित्रांनो. फक्त त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची उपस्थिती, तुमचा एनर्जी खूप महत्वाची आहे. इज दॅट क्लिअर? ऍक्च्युली मी आज माझा चेहरा का दाखवत नाहीये की मला इंटरनेट बफर होऊ शकतं, मे बी मी ते ट्रायल घेतोय, त्याच्यामुळे मी माझा आज चेहरा दाखवत नाही. उद्यापासून माझं ब्रॉडबँडचं कनेक्शन रिसेट होणार आहे. आज माझा क्लास हा मोबाईलच्या क्लासवर चाललाय, इंटरनेटच्या. जर मी माझा चेहरा दाखवला व्हिडिओ बफर होऊ शकतो. सो दॅट्स वाय आय नॉट शो माय फेस. व्हिडिओ रेझोल्युशन कमी होऊ शकतं. उद्या ब्रॉडबँड कनेक्शन रिसेट होऊन माझं परत उद्यापासून पॅक रिन्युअल होणार आहे. ठीक आहे? सो फोकस ऑन आवर लेक्चर. बघा, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आपल्याला 3 टप्प्यात शिकायची आहे. कोकणची किनारपट्टी, सह्याद्रीची पर्वतरांग आणि महाराष्ट्र पठार. बरोबर? पण आपण डायरेक्ट तिकडे न जाता आधी पहिले महाराष्ट्र बनला कसा, बघा बरं का विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र बनला कसा हे आपल्याला महत्वाचं आहे. बरेच जण याच्याकडे दुर्लक्ष देतं. मग त्या फाजल अली कमिशन असेल, दार कमिशन असेल, जेव्हीपी कमिटी असेल, त्याच्याकडे सगळ्यांनी सर्रास आपण काय करतो, दुर्लक्ष करतो मित्रांनो. इतिहासामध्ये डोकावून बघताना महाराष्ट्राच्या राज्याची निर्मिती प्रक्रिया टप्पे तितकेच महत्वाचे. बरोबर? महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या तारखेला झाली? 1 मे 1960 ला. सगळ्यांना हे पण माहिती आहे, 26 जिल्हे आणि 4 विभाग होते. बरोबर? पण मुख्य परीक्षेला हे विचारलं जातं, ते जे 4 विभाग आहे ना विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या मला काय सांगायचं आता. जे काही 4 विभाग आहे ना, मुंबई विभाग, बरोबर, पुणे विभाग, नागपूर विभाग आणि औरंगाबाद विभाग, हे 4 विभाग आहे. नंतर ते नाशिक, अमरावती, हे जे काय होते ते वाढले. पण नेमके लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, हे जे काही 4 विभाग होते यांच्यामध्ये कोणकोणते जिल्हे होते ते महत्वाचं आहे. तर थोडक्यात ते लिहून घ्यायचे तुम्हाला. राईट डाऊन. मुंबई विभागामध्ये कोणते जिल्हे होते, राईट डाऊन. थोडस लिहायचं पण आहे पटकन. चला बरं पटकन. मुंबई विभागामध्ये कोणते जिल्हे होते ते महत्वाचं आहे आपल्याला. लिहून घ्या बरं पटकन. 26 जिल्हे आणि 4 विभाग होते. ज्यावेळेस आपण मुंबई पुनर्रचना कायदा 1960 वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की केंद्र सरकारने जाणीवपूर्वक त्यावेळेसच्या कोणकोणत्या वाटाघाटी कशा झाल्या किंवा त्याचा तत्सम परिणाम काय झाला त्याच्याकडे पण आपल्याला बघायचंय. बघा, मुंबई विभागामध्ये बृहमुंबई होती, त्यानंतर ठाणे होतं, ठाण्यानंतर कुलाबा होतं, कुलाबा नंतर रत्नागिरी होतं, नाशिक, धुळे, जळगाव.
नाशिक, धुळे, जळगाव, बरोबर. त्याच्यानंतर पुण्यामध्ये कोणता येतो विद्यार्थ्यांनो? पुणे, नगर, सातारा, सांगली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. आतापासूनच तुमच्या काय होत आहे, एका बाजूला नोट्स बनताय. आवाज गेला? आवाज आहे की मित्रांनो? तुम्ही रिसेट करा. तुमचे इंटरनेटचे प्रॉब्लेम येत आहे ऍक्च्युली, म्हणून मी तुम्हाला त्या सगळ्या दाखवतोय. इंटरनेट कनेक्शन मध्ये राहा तुम्ही. सगळ्यांना त्या कमेंट दिसताय म्हणून मी दाखवलेलं आहे ऑलरेडी. मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एकदम प्रिपेअर्ड आहे. येस येस येस. अशा वेळेस बॅक जायचं आणि परत क्लिअर यायचं. बरोबर. लिंक तोडू नका आता माझी. बघा, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बरोबर. नागपूर विभागामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, त्यानंतर भंडारा, यवतमाळ, औरंगाबाद मी नंतर घेतो. भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अमरावती, बुलढाणा, अकोला, आणि सगळ्यात सरते शेवटी जे काय औरंगाबाद आहे. औरंगाबादचा उल्लेख करतो मित्रांनो इथं. औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, बीड, नांदेड, परभणी. थोडस आता तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातून आहे, थोडस तुम्हाला राजकीय दृष्ट्या थोडस क्लिअर करून देतो. पश्चिम महाराष्ट्राचा काय झालं विद्यार्थ्यांना, जास्त विकास झालेला आहे जर आपण बघितलं तर. थोडस एक पॉलिटिकल बायस न होता मी तुम्हाला थोडस सांगतोय. पश्चिम महाराष्ट्राचा विकास आहे ना विद्यार्थ्यांना थोडासा जास्त झालेला आहे या दृष्टीने. कारण की जलसिंचन प्रकल्प, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, सुरुवातीच्या काळातले जर तुम्ही बघितलं, 11वीच्या पुस्तकात तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्यांची लिस्ट दिलेली आहे. तर कोकणचे, पश्चिम महाराष्ट्रातील मुख्यमंत्री जास्त होते. आणि त्याच्यामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, हा जो काही पट्टा आहे ना, हा जास्त डेव्हलप होत गेला. सॅच्युरेशन लवकर होत गेला. आणि किनारी भाग लवकर असल्यामुळे खनिज जे काही बाहेरून येणारा माल आहे तो या ठिकाणी लवकर पोहोचत होता. इंडस्ट्रीयल बेल्ट या ठिकाणी जास्त डेव्हलप झाला. आणि म्हणून मराठवाडा आणि आपला विदर्भ याचा सुद्धा आपल्याला काय विकास कुठेतरी कमी मागे पडलेला होता. मग आपल्याला ते नंतर शिकायचंय. जे विदर्भ महामंडळ, मराठवाडा महामंडळ, ते मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पण ते महत्वाचं आहे. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासूनच हे माहिती पाहिजे की राजकीय दृष्ट्या तुम्हाला तो पण अभ्यास माहिती पाहिजे. लक्षात येते का तुम्हाला? इथं रिजनॅलिटी नाही खायचं बरं का. मी मराठवाड्याचा आहे, मी विदर्भाचा आहे, मी फक्त सांगतोय तुम्हाला. कोण कुठलं आहे हे आपल्याला एवढं नाही महत्वाचं. आपल्या महाराष्ट्रीयन आपण. पण थोडंसं एक बायस जर बघितलं तर खरंच मराठवाड्याचा आणि विदर्भाचा विकास राहून गेलेला आहे जर आपण विचार केला तर. आणि म्हणून मराठवाड्याच्या आपले वेगळ्या विदर्भाची मागणी होते विद्यार्थ्यांना. कळतंय का? वेगळ्या विदर्भाची मागणी का होते? तर तेच कारण आहे. आपण जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या लक्षात येतात. बर, अरे आवाज येतोय की मित्रांनो? आवाज येतोय ना? मध्येच काय यांच्या कमेंट काय येत आहे, आवाज येत नाही म्हणून. रिसेट करत चला. जर तुमच्याकडून इंटरनेटचे पॅकेट हे जर झाले ना, आमच्याकडून आता मी पूर्ण प्रॉपर आहे. सर धुळे, नाशिक, जळगाव तर विदर्भात आहे ना? नाही. प्रशासकीय विभाग तू बघ. प्रशासकीय रेंजमुळे प्रॉब्लेम असल्यामुळे. ओके. विदर्भात 11 जिल्हे येतात, मराठवाड्यात 8 जिल्हे येतात, पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात 7 जिल्ह्यांची संख्या आहे. ठीक आहे. तर ते आपण डिटेलमध्ये जाऊया. मी आत्ताचा फक्त एक प्रादेशिक विभागानुसार म्हणतोय मी विकासाचा. पाण्याचं जे काही लातूर आहे
तुम्हाला एक सांगतो, मी जेव्हा दिल्लीत होतो ना, दिल्ली म्हणजे गुडगावच्या भागामध्ये, तर तिकडचे लोक मला जवळपास 11-12 जण मेट्रोमध्ये प्रवासात भेटायचे. तर ते लोक जेव्हा कोल्हापूर, सांगली या भागात होते ना, दिल्ली प्रशासकीय भागामध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या भागामध्ये एवढी लँड जमीन पडलेली नाही त्यांच्याकडे. जेवढी शेती आहे ना, त्यांनी पूर्ण युटिलाइज केलेली आहे. पण आपल्या महाराष्ट्राचा प्रॉब्लेम हा आहे की आपण समुद्राला जे पाणी वाहणार आहे, कोकणातील नद्या असतील किंवा आपलं गोदावरीचं पाणी असेल, नदी जोड प्रकल्पाकडे आपण तेवढ्या पद्धतीने आपण डेव्हलपमेंट केलेली नाहीये. शेतीची म्हणतोय मी, प्रादेशिक दृष्टीने बघा, मी प्रशासकीय विभागाच्या दृष्टीने म्हणत नाहीये. आपण जर सुरुवातीपासून अटल बिहारी वाजपेयींचं जसं आपण म्हणतो ना, की जर ते पाणी जर वळवलं असतं आपण लातूरकडे म्हणा, मधल्या काही उस्मानाबाद भागाकडे म्हणा, किंवा वरती थोडस बुलढाण्याच्या काही भागामध्ये जिथं पाणी कमी आहे, जालना म्हणा, या भागामध्ये पाणी जर वळवलं असतं तर तो भाग सुजलाम सुफलाम झाला असता, असं म्हणायचंय. कोरडवाहू जमीन आपल्या महाराष्ट्राकडे खूप आहे. दॅट्स वाय आय से दॅट. जलसिंचन प्रकल्प नगर, नाशिक, त्यानंतर पुण्यामध्ये सिंचित झालेले, तो भाग आपण खाली डेव्हलप करू शकलो असतो, असं माझं म्हणायचंय. ठीक आहे. 1 मे 1960 नंतर. हा, तर एकदा मुख्य परीक्षेत असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचा कोणता भाग गुजरातने कॅप्चर म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे गेलेला होता. मुंबई जेव्हा महाराष्ट्रात जोडली गेली ना विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्राचा असा कोणता भाग होता की ज्याच्यामध्ये 20 गावं होते, ते म्हैसाणा भागामध्ये जोडले गेले होते. डांग. राहुल पाटील नावाचं उत्तर दिलंय बघा. कोणते 20 गावं होते विद्यार्थ्यांनो, जवळपास ते 20 खेडी सौदेबाजीमध्ये महाराष्ट्राची गुजरातला दिली गेली होती. महाराष्ट्र आजही तो थोडासा वादातीत प्रदेश आहे, पण डांग या प्रांतामधील 20 खेडी कुठे गेली होती विद्यार्थ्यांनो? 20 खेडी कुठे गेली होती? आज ती गुजरातला दिली गेलेली. कळलं बरोबर? इथपर्यंत क्लिअर सगळ्यांचं? विद्यार्थ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? म्हणजे आपले जे काही 26 जिल्ह्यांमधील 4 विभागांचे जे काही 26 जिल्हे, त्याची आपण परिपूर्ण पद्धतीने काय केली? येस. हा, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं होतं? डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं होतं? बरोबर, पंडित नेहरूंनी. त्या पुस्तकामध्ये सुरतची जेव्हा लूट केली होती महाराजांनी, लक्षात घ्या, जसं आता गिरीश कुबेर यांनी संभाजी महाराजांवरती काही विवादास्पद लिहिलेलं आहे, बरोबर, त्यावेळेस नगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये लिहिताना पंडित नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराजांवरती चुकीची टीका झालेली होती. त्यांनी लुटारू हा शब्द वापरलेला होता महाराजांसाठी सुरतची लूट केल्यामुळे. तर जाहीर माफी मागावी लागली होती. प्रतापगडावरती अश्वारूढ पुतळा त्यांना, तुम्ही जर प्रतापगडावरती गेला असेल तर महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, तर त्याचं उद्घाटन करायला कोण आले होते? पंडित नेहरू आले होते. तर पंडित नेहरूंना तिथे माफी मागावी लागली होती की माझं चुकलेलं आहे, आणि त्या पुस्तकाचं नवीन एडिशन मध्ये त्यांनी तो लुटारू हा शब्द काढून टाकलेला होता. सुरतच्या लुटारीवरून तो शब्द झालेला होता. इथपर्यंत ही पण गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर. तर जवळपास हुतात्मा स्मारकाजवळ किती लोकांची नावं आहे हुतात्मा स्मारकावरती? मुंबई अखंड महाराष्ट्रासोबत मराठी भाषिक प्रांत झाला पाहिजे. हुतात्मा स्मारकावर किती हुतात्म्यांची नावं आहेत जॉग्राफिकली? 111 नंतर जॉईन झालेले, बरोबर. 107 सुरुवातीला होते, नंतर हे 5 ऍड केलेले, टोटल 111 नाव आहे, बरोबर. तर 1 मे 1960 ला कामगार दिनी महाराष्ट्र राज्याची घोषणा झालेली होती. तर महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं होतं? माझा एक महत्वाचा प्रश्न, 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं होतं? मोरारजी देसाई? नाही, मोरारजी देसाई तर एकदम महाराष्ट्र द्वेषी होते. त्यांच्यामुळे तर एवढे लोकांची प्राण गेलेले होते. 60 ते 70 लोकांची त्या व्यक्तीच्या चुकीमुळे झालेले आहे खरं तर.
महाराष्ट्र मराठी द्वेषी माणूस होता तो. मुंबई ही भेटावी म्हणून त्या व्यक्तीची इच्छाच नव्हती. मोरारजी देसाई भले ते नंतर पंतप्रधान झाले, पण मराठी भाषिक आणि मराठी प्रांतांसाठी एकदम तुच्छ मानणारा व्यक्ती होता मोरारजी देसाई. नाही. धनंजयराव गाडगीळ, विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, धनंजय राव गाडगीळ हे नाव तुम्हाला खूप ठिकाणी नाव वाचायला भेटणार आहे. धनंजयराव गाडगीळ. काय की 1 मे 1960 ला शिवाजी पार्क वरती जे काही महाराष्ट्र निर्मिती राज्य सोहळ्याचं जे काही झालेलं होतं, तर त्याचं उद्घाटन धनंजयराव गाडगीळ यांच्या इकॉनॉमिस्ट होते, यशवंत घनिष्ठ संबंध होते काँग्रेसच्या कार्यकारिणीशी, आणि सगळ्यात महत्वाचं चिंतामणराव देशमुख हे सुद्धा एक मोठं नाव आहे. आपल्याला इतिहासामध्ये तुम्हाला शिकणारच आहे निलेश सरांकडून. तुम्ही इथपर्यंत क्लिअर सगळ्यांचं? हा. अग्रणी बँक स्कीम, लीड बँक स्कीम मध्ये हे तुम्हाला उल्लेख येईल. ठीक आहे, आय थिंक इथपर्यंत क्लिअर सगळ्यांचं. हा आपल्या 4थीच्या पुस्तकात देण्यात आलेला होता बरं का, हा जुन्या सिलेबस मध्ये. आता त्याच्यात बरेच मॉडिफिकेशन झालेले आहे. तर त्याच्या जर तुम्हाला जर बघायचंच असेल एखादा प्रशासकीय, हे बघा, थांबा मी पुढे टाकलेलं आहे आय थिंक, प्रशासकीय 2 मिनिटं. हा, हे बघा, प्रशासकीय हा तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटून जाईल. हे बघा, कोणकोणते वेगवेगळे केलेले आहे ना ते पण मी इथं टाकलेले आहे. ठीक आहे, 2 मिनिटं. हा, हे बघा, दार कमिशन आणि जेव्हीपी कमिटीने 1948 रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावार प्रांत रचनेला विरोध केलेला होता. तर दोन्ही लक्षात ठेवा, दार कमिशन आणि जेव्हीपी कमिटी. बरोबर. कोणत्या कमिशनने भाषावार प्रांत रचनेला विरोध केलेला होता? तसा हा ऐतिहासिक पण प्रश्न बघू शकतात तुम्ही आणि जिओग्राफिकली पण बघू शकतात. भाषेच्या आधारावरती बनलेलं पहिलं राज्य कोणत्या, विद्यार्थ्यांनो? भाषेच्या आधारावरती बनलेलं पहिलं राज्य कोणतं आहे? जिओग्राफी फक्त महाराष्ट्राचाच नाही राहणार आहे, तुम्हाला त्यावेळेला प्रश्न पण विचारलं जाऊ शकतं. बरोबर. तर आंध्र या राज्यासाठी कोणत्या व्यक्तीने उपोषण स्वीकारलं होतं? आंध्र प्रदेश भाषावार प्रांत रचनेसाठी कोणत्या व्यक्तीने? यस, पोट्टीराम श्रीरामलू. बरोबर, यस. क्लिअर इथपर्यंत? यस, पोट्टीराम श्रीरामालू. तर आणखीन एक महत्वाचं आहे, याच्यावरती आयोग नेहमी प्रश्न विचारतो, म्हणजे विचारतो बरं का. 2000 वर्षामध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये बीजेपीचे जे सरकार होते एनडीए, तर त्यावेळेस 3 राज्य बनलेली होती विद्यार्थ्यांना. तर ते 3 राज्य सांगा, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो बरं का. हे आता तमिळनाडू, तुम्ही आंध्र प्रदेश वगैरे त्याचं लक्षात ठेवू शकतात, पण 2000 साली जे काही राज्य बनलेलं होतं, तारखा खूप महत्वाच्या आहे त्याच्या. कोणत्या राज्यातून कोणतं राज्य बनवण्यात आलेलं होतं तो सुद्धा आपण इथं रिवाइज करून घेऊया. यस, छत्तीसगड. पुढे 2000 ला बनलेले. खूप तारखा महत्वाच्या आहे बरं का विद्यार्थ्यांनो. या मध्य प्रदेश, उत्तराखंड, नाही, उत्तराखंड एक आहे. अजून झारखंड, अजून एक बघा, उत्तराखंड एक आहे, झारखंड एक आहे, अजून कोणतं एक आहे? छत्तीसगड एक आहे. अलग लक्षात? हा, छत्तीसगड एक आहे. उत्तराखंड कोणत्या राज्यातून वेगळं केलेलं विद्यार्थ्यांनो? झारखंड कोणत्या राज्यातून वेगळं केलेलं आणि छत्तीसगड कोणत्या राज्यातून वेगळं केलेलं? सांगा बरं. 2000च्या या तारखा खूप महत्वाच्या आहे. यस, हे काढलं होतं कोणतं? युपी मधून काढलं होतं. झारखंड हे कशातून काढलं होतं?
झारखंड कशातून काढलेलं होतं पटकन? चला उत्तर द्या. बिहार मधून काढलं होतं मित्रांनो, चूक होऊ देऊ नका. हे बिहार मधून काढलेलं होतं आणि छत्तीसगड हे मध्य प्रदेश मधून काढलेलं होतं. आणि तारखा पण लिहून घ्या, परत 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 सांगत बसणार नाही. या तारखा एकदा रिपीट झालं तर रिपीट झालं. छत्तीसगड कधी बनलेलं होतं विद्यार्थ्यांनो? झारखंड जवळपास तारखा आहे बरोबर. झारखंड बनलेलं होतं 15 नोव्हेंबर 2000 ला बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, छत्तीसगड बनलं होतं 1 नोव्हेंबर 2000 ला, छत्तीसगड. आणि उत्तराखंड सगळ्यात महत्वाचं, उत्तराखंडला आपण म्हणतो देवभूमी. उत्तराखंडला काय म्हणतो आपण? देवभूमी. ती बनली होती 9 नोव्हेंबर 2000 ला. मग क्रोनॉलॉजिकली तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की त्याच वर्षी. आणि बीजेपीचा एक फंड आहे विद्यार्थ्यांनो, छोट्या छोट्या राज्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन करणं. उद्या भविष्यात जर 2024 मध्ये जर कंटिन्यू बीजेपीचं शासन राहिलं तर महाराष्ट्राचे 2 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही आणि युपीचे 3 तुकडे होतील. तुम्हाला हे मोकळं सांगून देतो आता. जर 2024 मध्ये बीजेपी म्हणजे बीजेपीचं अलायन्स जर आलं तर महाराष्ट्राचे 2 आणि युपीचे 3 असे टोटल आपल्याकडे परत राज्यांची संख्या वाढेल. आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जाईल. लेह लडाख तुमचं युनियन टेरिटरी राहील. अशी पुढची राजनीती राहणार आहे. जर पूर्ण जर सत्तेत आलं तर थोडं राजकीय दृष्ट्या वाचन करत राहा. फक्त महाराष्ट्र लावून नाही धरायचा. आपल्याला देशाचा विचार करायचा आहे. तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी बनणार आहे आणि मागे पुढे तुम्हाला राज्यसेवेचा पण अभ्यास करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? तारखा, कारण की आपण ती राजकीय चर्चा नाही करत आहे, पण सांगतो तुम्हाला ते. ऍक्च्युली बीजेपीचं आहे ना, बीजेपीचा मॅनिफेस्टो हा आहे की छोटे छोटे राज्य. बघा ना, अटल बिहारी वाजपेयींच्याच काळात निर्णय घेण्यात आले ना एवढे रपसप. हे काँग्रेसच्या काळामध्ये एवढं त्यांना जमलं नाही. पण अटल बिहारी वाजपेयी सरकारने काय केलं, सत्तेत मेजॉरिटीमध्ये नसताना सुद्धा त्यांनी बिहारचं सेग्रिगेशन केलं, युपीचं सेग्रिगेशन केलं आणि मध्य प्रदेशचं पण सेग्रिगेशन. विचार करा तुम्ही. काँग्रेसने ही कधीच अनुमती दिलेली नव्हती. आणि त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन पण तसं खूप गरजेचं आहे. तसं त्यांचा काही मुद्दा चुकीचा नाहीये. युपीला सेग्रिगेशन करूनच त्यांचं म्हणतो ना आपण क्राईम रेट कमी होतो. गोव्यामध्ये क्राईम रेट खूप कमी आहे त्या मानाने. तुम्ही विचार करा, राज्य जेवढं छोटं तेवढा क्राईम रेट छोटा. हा एक फंड आहे. पुऱ्या युपी मध्ये 22 नाही आता 24 करोडच्या वरती पॉप्युलेशन गेलेलं आहे त्यांचं. क्राईम रेट हा सगळ्यात जास्त आहे. युपी, बिहार, कळतंय का? आम्ही गुडगाव मध्ये असताना लिटरली रात्री 10 ला बाहेर पडायची भीती वाटायची. गुडगाव मेट्रोपॉलिटन सिटी, तरी खूप नुकसान. हा हे बघा, 1 मे 1960 ला द्विभाषिक राज्याचं विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही 2 राज्य अस्तित्वात आलेली आणि महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याचं मराठी जनतेचे स्वप्न अखेरीस साकार झालेलं. ठीक आहे. आता आयोगाने आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो, बघा, महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती, रुंदी किती आहे? आपण या प्रश्नाकडे येणारच आहे, टेन्शन नाही घ्यायचं. पण आता सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. पहिले हे, आज जर तुम्हाला जर काही लक्षात ठेवायचं असेल तर महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश विस्तार तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो. महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश हा जो काही विस्तार आहे तो खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावा लागणार आहे तुम्हाला. बघा, अक्षवृत्तीय म्हणजे काय? लॅटिट्यूड. बरेच जण म्हणतात की इंग्रजीमध्ये पण सांगा, तर लॅटिट्यूड एक्सटेन्शन किती आहे ते पण समजून घ्या. 15 डिग्री म्हणजे 15 अंश म्हणतो. 37 मिनिटं नॉर्थ, बरोबर. लॅटिट्यूड म्हटल्यावरती कुठे येईल ते? ईस्टला येईल, बरोबर. लक्षात घ्या, अक्षांश ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश. हे बघा, अक्षवृत्त आणि अक्षांश एकच अर्थ, कन्फ्युजन करू द्यायचं नाही.
अक्षांश आणि अक्षवृत्त एकच आहे हे आकडे लक्षात, मोबाईल नंबर सारखे लक्षात ठेवा. मोबाईल नंबर 1537 एवढंच लक्षात ठेवायचं. 1537 22 6 1537 22 6 आडवा झाला, मी असं लक्षात ठेवतो. 1537 22 6 आडवा झाला. ठीक आहे. आडवा म्हणजे काय, लॅटिट्यूड असे असते ना. लॅटिट्यूड म्हणजे कोणत्या, आडव्या रेषा, अक्षांश. आणि रेखावृत्त म्हणजे काय, उभ्या. मग उभ्या कसा राहिला, उभा कसा राहिला, 72 36. 72 म्हणजे जरा उंच आहे. 72 36 80 54 बॅच नंबर असतो ना तुमचा. एखादा नियर अँड डिअर बर्थडे कसा तुम्ही लक्षात ठेवतात तसं लक्षात ठेवायचं. उभं म्हणजे काय, उंच आहे जरा. 72 36 80 54. आता हे ग्रुप मध्ये लक्षात ठेवू शकतात तुम्ही. 1537 22 6 आडवा झाला. 1537 हाईट कमी आहे म्हणून आडवा झाला. 1537 22 6 आडवा झाला, हाईट जास्त आहे म्हणजे काय, रेखांश. कसा लिहू शकतात तुम्ही, 72 डिग्री 36 मिनिटं ईस्ट आहे, बरोबर. म्हणून त्याला आपण रेखांश म्हणतो. ते 80 डिग्री 54 मिनिटं इंग्रजीमध्ये लिहितो मी, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. इथं लिहिलेलं आहे मी तसं, पण तरी पण इथं एकदा लिहून दाखवतो म्हणजे लक्षात ठेवण्याचा फंडा लक्षात येतो. मोबाईल नंबर जसं लक्षात ठेवतो, डेट ऑफ बर्थ कसं लक्षात ठेवतात. मग 1537च लिहिलेलं आहे का इथं, कल्पना. इथं 1537च लिहिलेलं आहे ना मी, वेगळं काय लिहिलेलं आहे. आणि जो रेखावृत्तीय लिहितोय मी तो 72 मिनिटं 72 डिग्री 36 मिनिट ईस्ट रेखांश ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखांश म्हणजे ईस्ट रेखांश. हा आयोगाच्या याच्यानुसार मी सांगतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे. बघा, क्षेत्रफळ किती आहे टोटल, 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्र, भारताचे किती आहे टोटल, एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% आहे. थांबा, मी एक तर इंग्रजी किंवा मराठीच लिहितो, दोन्ही बोलायची ना. 9.36% एकूण भारताच्या क्षेत्रफळापैकी आहे. 9.36, बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे. हा, मग तुम्हाला ते माहितीच आहे, राजधानी मुंबई आहे, उपराजधानी नागपूर आहे. आणि हा, आपले राज्यपाल कोण होते पहिले, 2 मिनिटं. हा, हे बघा इथे दिलेलं आहे. काय विनीत काय विचारतोय, क्षेत्रफळ, एरिया मित्रा, क्षेत्रफळ म्हणजे एरिया. अरे मराठी व्याकरणाचा पेपर द्यायचा आहे ना मित्र तुला, पेपर 2 मध्ये मराठी व्याकरण पण आहे बरं का मेन्सला. विनीत मित्रा, द्विभाषिक मुंबई राज्याचं आपण लॉ मध्ये शिकणारच आहे. 1 नोव्हेंबर 1956, राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर, यशवंतराव चव्हाण आणि श्रीप्रकाश. क्लिअर इथपर्यंत. हा, आणि दिशाज्ञान, ओके 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 चालतंय, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांचं. आता दिशाज्ञान सगळ्यांचं क्लिअर पाहिजे. उत्तर ईशान्य, पूर्व आग्नेय, नॉर्थ साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. ते मधलं आता माहिती आहे ना तुम्हाला, नॉर्थ ईस्ट वगैरे हे ते, बरोबर. आणि जर सगळ्यांचं कन्फ्युजन मराठीत होत असेल, मराठी शिकायचं आहे तुम्हाला, तर असं लक्षात ठेवा, ईश्वराने आईला नैवेद्य वाढला. ईश्वराने, इथून सुरुवात करायची बरं का. ईश्वराने
आईला नैवेद्य वाढला, असं लक्षात ठेवा. कारण की तुमचं नैऋत्य मान्सून वारे कसं वाहतं तिथूनच ना, नैऋत्यकडून ईशान्येकडे जातं. मग वरती कोण बसेल? ईश्वर बसेल. खाली आपल्या या बाजूला कोण आहे? आई आहे. ईश्वराने आईला नैवेद्य वाढला. लाईल लक्षात आता. मग मला सांगा, आग्नेयेला कोणतं राज्य येईल विद्यार्थ्यांनो? महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणतं राज्य येईल? पटकन पटकन. तेलंगणा. अगदी बरोबर. चला, मग आता हे तुम्हाला माहितीच. आता आपली मॅपिंग उद्यापासून चालू होणार आहे. आज फक्त ओळख आहे. आणि हे आकडे कृपा करून विसरू नका विद्यार्थ्यांनो, खूप व्हेरीफाय करून सांगितले तुम्हाला. 15, 37, 22, 6 आडवा, 72, 36, 80, 54 उभा. काही करा पण लक्षात ठेवा. तुम्हाला बोललो ना, फॅक्च्युअल डेटा आहे हा. ठीक आहे. हा, हे बघा, हे तुमचे प्रशासकीय विभाग. नाशिक विभागामध्ये बघा, प्रतीक मला बोलला होता की विदर्भाचा जो काही भाग आहे, ऍक्च्युली पश्चिम महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर पुणे, सातारा, नाशिक आणि नगर हा जो काही भाग आहे हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग येतो. खरं तर हा देश खानदेश मानला जातो. नंदुरबार, धुळे, जळगाव, बरोबर, हा खानदेश देश मानला जातो खरं तर. आणि नाशिकचा उत्तरीय भाग हा सुद्धा देश खानदेश मध्ये मानला जातो. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हा मराठवाड्याचा भाग आहे, बरोबर. आणि विदर्भाचा भाग इकडचा आहे. आपण ते प्रॅक्टिस करणारच आहोत, त्याच्यामुळे आता त्याचं डिस्कशन इथं नाही आहे करत मी. सगळ्यात महत्वाचा प्रशासकीय विभाग 6 आहे आत्ताच्या घडीला. बरं, कोकण, नवी मुंबई त्याचं मुख्यालय आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर. त्या दिवशीच माझं 3 तासाचं लेक्चर बघितलं का तुम्ही? शनिवारचं 3 तासाचं लेक्चर कोण कोण होतं बरं बघायला? आपण कंटिन्युअसली जिओग्राफी, इकॉनॉमिक्स नाही नव्हते का? बघा ते एकदा. म्हणजे ऍक्च्युली त्याचा इथं काही संदर्भ नाहीये, पण खरं तर आपण जिल्ह्या वाईज आणि तालुक्या वाईज माहिती काढत होतो. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कळेल की एक बघा, लेक्चर करण्याचा परिणाम, रेग्युलरिटी प्लेज इम्पॉर्टंट रोल. 13 जिल्हे असणार, 13 तालुके असणारा जिल्हा कोणता बरं? 13 तालुके असणारा जिल्हा कोणता? बुलढाणा. हे बघा उत्तर आलेलं आहे. नगर नाही, बुलढाणा. फक्त एकच आहे, बुलढाणा पकडायचा. मग तिथून आपण जोड्या लावणार आहे हळूहळू. प्राकृतिकला पण वेळ दिलेला आहे. आज आपली गती थोडीशी कमी होती. आपलं कसं आहे माहितीये विद्यार्थ्यांनो, जो बसलाय तो चालायला लागतो, जो चालतोय तो पळायला लागतो. आपल्या लेक्चरचा परिणाम असा आहे, सुरुवातीला कमी गती आहे, पण हळूहळू पकडली का चालायला लागले. मग आणि किती तालुके आहे याच्या फंदात लगेच पडू नका. आतापर्यंत डायरेक्ट असा प्रश्न आलेला नाहीये, सरळ सेवेला विचारलं जाऊ शकतं. पण आयोग आता पहिल्यासारखा राहिलेला नाहीये. आयोग एखाद्या ट्रेंडिंग विषयावरती प्रश्न विचारू शकतो तुम्हाला. आयोग तुम्हाला एखाद्या ट्रेंडिंग विषयावरती प्रश्न विचारू शकतो, लक्षात घ्या. तर बऱ्याच जणांकडे पुस्तकं आहे, त्याच्यामुळे इथं काही मी वेळ घालवत नाही, पण तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर बघा, 5 प्रादेशिक विभाग लक्षात ठेवा. कोणकोणते? कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि औरंगाबाद. तुमच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये दिलेले, फक्त तिथं सांगितलंय कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पण त्याच्यामध्ये कोणते जिल्हे येतात ते पण तितकंच महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना. लक्षात येत आहे का? तर बघा, कोकण मध्ये कोणतं? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, बरोबर. खानदेशमध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे. विदर्भामध्ये टोटल 11 येतात, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम. आणि औरंगाबादमध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? मराठवाडा. बरोबर आहे ना? आवाज येतोय ना सर्वांना? अरे व्हॉइस येतोय मित्रांनो सगळ्यांना?
क्लिअर आहे इथपर्यंत? हा, छोटस डिस्कस करत 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 आपल्याला पुढे जायचं. तर एकूण 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश हे झालेले आहेत. आपण एकदा बघूया. हा, आता हे आहे तुमचे वेगवेगळे मॅपिंग. ठीक आहे. आता हे तुमचे जिल्हे समजा, बरोबर. आता आपल्याला ओळखायचे की जिल्ह्यावाईज कुठं कुठं नंबरशीर जात आहे तुम्ही. आता तुमची मॅपिंग किती परफेक्ट आहे ते मला सांगायचे तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8. चला बरं, नंबरशीर मॅपिंग पण तेवढीच परफेक्ट झाली पाहिजे. नंबर द्या, नाव द्या, नंबर द्या, नाव द्या. नाही नाही, ज्ञानेश्वर नंबर, हा, ललिताने सुरुवात केलेली आहे. येस, नंबर द्या, नाव द्या, नंबर द्या, नाव द्या. घाई नका करू. नंदुरबार, धुळे, जे वेगवेगळ्या राज्याला टच आहे ना ते आपल्याला लक्षात आले पाहिजे. येस, चला प्रयत्न करा. 7-8 पर्यंत पण जायचंय आपल्याला. पूर्ण टेक युअर टाइम, घाई करू नका. आणि पुस्तकं जवळपास असतील तर बंद करा. बऱ्याच जणांनी पुस्तके पण उघडून ठेवलेले असतील, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अभ्यास केलेला आहे ना तर आठवा, चुकलं तरी चालेल. इथं काय परीक्षेला बसलेले नाही तुम्ही. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. ओके, चालते बऱ्यापैकी. बघा, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, 13 तालुक्यांचा उल्लेख केला होता आपण. अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. बरोबर. आता खाली उतरूया. 9 नंबर, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. चला 17 पर्यंतच घेऊया, 1 बाय 1. चला 9, 10 सिरियली घ्या, सिरियली. सलग 2 राज्यांना लागून असणाऱ्या जिल्ह्यांच्या सीमा सुद्धा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. मॅपिंग सो मच इम्पॉर्टंट. हे जिल्हे तालुके आपल्याला खूप फसवतात विद्यार्थ्यांना. सलग 2 राज्यांना लागून असणाऱ्या ज्या आहे, मॅपिंग तुमची परफेक्ट झाली पाहिजे. तुम्ही जेवढं तुम्हाला जसं लिहून द्यायला लावले ना तेच परफेक्ट पद्धतीने तुम्ही वर्कआउट करून पुढे चालायचंय. आज घाई करायची नाहीये, जे व्हायचं ते शांततेने होऊ द्या. 9 नंबरचं कोणतं आहे? गडचिरोली. 10 नंबरचं कोणतं आहे? चंद्रपूर. 11 नंबरचं कोणतं आहे? यवतमाळ. 12 नंबर नांदेड. 13 नंबर तुमचं लातूर. 14 नंबर उस्मानाबाद. 15 नंबर सोलापूर. सांगली, कोल्हापूर. आणि कर्नाटकला कोल्हापूर. ठीक आहे, हा भाग होता तुमचा मॅपिंगचा. ठीक आहे, काय हरकत नाही. 2 राज्यांना लागून असणाऱ्या जिल्ह्यांच्या सीमा सगळ्यात महत्वाचं. लिहायची आवश्यकता नाही मला वाटत. तुमच्याकडे बुक्स आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, बरोबर. आणि तुम्ही सगळ्यांनी टेलिग्राम वरती आपण एक सगळे कनेक्ट होऊया एकदा परत. GS बाय दीपक वरती आहेतच, पण काही महत्वाच्या काही शेअरिंग्स असतील, काही महत्वाचं असेल, काही वाटलं एखाद्या ग्लिच आला, कोणाला काही प्रॉब्लेम आला, तर सगळे एका ठिकाणी येऊया. व्हॉट्सअप नाही म्हणते मी, टेलिग्राम वरती म्हणतोय. ठीक आहे. आणि लेक्चरचा रिस्पॉन्स देताना जे काही म्हणतो ना आपण फीडबॅक, तो प्रॉपर देत चला. बरं, लेक्चर आवडतंय का? गती होते का? की सर तुम्ही आम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहे पण त्या तुम्ही परत परत सांगताय, असं जर काही होत नाही ना. बघा, आताशी तर ही सुरुवात आहे. जैसे कहा जाता है ना, ये तो सिर्फ अभी झाकी है, दिल्ली अभी बाकी है. ते करूया, टेलिग्राम ग्रुपचं पण करूया. किक आहे ना, किक
किक बसणं खूप महत्वाचं आहे. लक्षात येते का सगळ्यांचं? एकदा तुम्ही दीपस्तंभ वाचत असाल, सौदी सरांचं पुस्तक वाचत असाल, प्रश्नच नाहीये सर. बर, काय होईल माहितीये का, आता थोडस 4-5 दिवस तुम्हाला सुरळीत होईल. बऱ्याच जणांना ऍप्लिकेशन वरती शिकायची सवय नाहीये. काय कळतंय का, ऍप्लिकेशन वर शिकायची सवय नाही, आपल्याला ऑफलाईन लेक्चर करायची सवय लागलेली, आणि ते युट्यूबची पण सवय असते. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मचा फायदा घेताय ना विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन मधून, हे भारतातलं 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे बरं का. असं तसं झूम सारखं नाहीये हे. हे इम्पॉर्टन्स प्लॅटफॉर्म आहे. IIT मध्ये जे काही क्लासेस चालतात ना ऑनलाईन, तो प्लॅटफॉर्म आहे हा खरं तर. फक्त तुम्ही इंटरनेटमध्ये राहत राहा. आणि कदाचित आमच्याकडून जर कदाचित एखादं आमचं लेक्चर, कधी कधी काय होतं विद्यार्थ्यांनो, इंटरनेट ठेवणं आमच्या हातात नसतं. लक्षात घ्या, इंटरनेट एखादी सेवा आमच्या हातात नसते. आता मी हे चाललंय मोबाईल वरती, आता उद्या ब्रॉडबँडचं कनेक्शन राहील, उद्या आणखीन कनेक्शन चांगलं राहील. कधी कधी व्हॉइस, कधी कधी काय होऊ शकतो, काय करायचं, समजा लेक्चर नाहीच झालं तुमचं, पॅनिक न होतं तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटेल, ते एकदम स्मूथ चालतं, टेन्शन घेऊ नका. फक्त ते दुपारी जरा थोडस सर्व्हर ब्रेक असल्यामुळे काय होतं, जरा प्रॉब्लेम होऊन जातो. मग उद्या आपण काय करणार आहे, क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम, त्याला काही ट्रिक्स आहेत का, मॅपिंग आपण करणार आहोत आणि प्रश्न पण घेऊन येणार आहोत. तर आपण एक महत्वाचं, आता हे पुढे आहेच, याला मी कनेक्ट करेल, आपल्याला थोडंसं डिस्कशन हे करायचं होतं की महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती आहे. नाही नाही राहुल, अजिबात दुर्लक्ष नाही होणार मित्र, आम्ही काळजीने करतोय, सगळे तुम्ही बघितलं असेल. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी किती, तर याचं उत्तर येत आहे 720 किलोमीटर. अगदी बरोबर. महाराष्ट्र जर ड्रॉ करून बघितला, ब्लँक मॅप कुठे गेला एखादा, थांबा मी टाकलेला आहे ब्लँक मॅप माझ्या माहितीनुसार, बरं याच्यावरच घेऊया चला आपण. टोटल आपण काय होते, पूर्व पश्चिम किती आहे, टोटल 800 किलोमीटर आहे. आणि उत्तर दक्षिण जी काही लांबी आहे ती 720 किलोमीटर आहे. काही ठिकाणी 700 पण देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनो, त्याच्यामुळे पॅनिक न होता 720 किलोमीटर ग्रहण करा तिला, ठीक आहे. आणि जर सगळ्यात महत्वाचं एक्सटेन्शन जे आहे, नंबर उभं आडवं हे लक्षात ठेवा. काय अक्षरवृत्त काय सांगितलं, 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षरवृत्त, बरोबर. आणि जर आपण 15-6 आडवं म्हटलं ना, 22-6 15-37, बरोबर, नॉर्थ रेखांश अक्षांश. आणि इकडचा काय विचार करतो आपण, 72 डिग्री 36 मिनिट, बरोबर. आणि इकडचा जर विचार केला तर 80 डिग्री 54 मिनिट. हे आकडे महाराष्ट्राची पठाराची नक्की साक्षी, ते आपण पूर्ण याच्यात मॅपिंगच्या माध्यमातून क्लिअर करून देईल. जे बारीक बारीक डिजिट आहे ना, ते तुमचे सगळे, म्हणून मी आज काहीच आकडेवारी काहीच खेळत नाही तुम्हाला, वेगवेगळे जे काही जिल्ह्यांच्या सीमा आहेत त्याच्याबद्दलच बोललेलो आहे. मग महाराष्ट्र जिल्हा निर्मिती जी आहे ती आपण 1 बाय 1 घेणार आहोत. आणि राज्यांवरती प्रत्येक तालुक्याची माहिती नीट करा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला अजूनही सांगतो, प्रत्येक तालुक्याची माहिती बारकाईने वाचा, बारकाईने क्लिअर करत चला, तेवढंच तुमचं काय होईल, पटापट एक एक गोष्टी क्लिअर होतील. बरं, तुम्ही पॉलिटीमध्ये प्रशासकीय आणि कोणते संबंध हे वाचलेले का, वित्तीय संबंध, पॉलिटीमध्ये भाग व्यवस्थित क्लिअर केलेले का, प्रशासकीय संबंध आणि वित्तीय संबंध वाचलेले का, वित्त आयोग देतो का नाही आपल्याला वाटा मित्रांनो, बरोबर ना. हा, प्रशासकीय आणि वित्तीय संबंध तुम्हाला वाचायचे, पॉलिटी नंतर आहे तुमचं निलेश सरांकडून, बरोबर. तर ज्यावेळेस महाराष्ट्राची वाटणी झाली 1 मे 1960 ला, दोन्ही राज्य निर्माण झालेले, बरोबर. तर मग वित्तीय संबंधांच्या संबंधित ज्या काही मागण्या ठेवल्या गेल्या होत्या, तर महाराष्ट्राच्या वतीने वित्तीय देवाणघेवाणच्या संबंधात मागणी कोणी ठेवली होती, तर ते पण नोट डाऊन करून घ्या, ते सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला. 1 मे 1900 ला
महाराष्ट्राच्या वित्तीय वाटाघाटीच्या दृष्टीने केंद्राकडे मागणी कोणी ठेवली होती महाराष्ट्राच्या वतीने? तर यशवंतराव चव्हाण. बघा, प्रत्येक मुख्य परीक्षेला कोणताही भाग विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आणि गुजरातच्या वतीने जीवराज मेहता. गुजरातच्या वतीने कोणी ठेवलं होतं? जीवराज मेहता हे नाव येईल. कशासाठी विद्यार्थ्यांनो? वित्तीय देवाणघेवाणीच्या संबंधी अडचणी सोडवण्यासाठी. वित्तीय देवाणघेवाणीच्या अडचणी सोडवण्यासाठी. बरोबर, कारण की त्याचा संबंध येतो. कुठलीही गोष्ट विचारली जाऊ शकते आणि भाषावर प्रांत रचनेचा भाग सुद्धा तुम्हाला वाचन करता आला पाहिजे. बरं, आजच्या लेक्चर बद्दल तुमचे काही सजेशन? चला, आजच्या लेक्चर बद्दल तुमचे काही महत्वाचे काही फीडबॅक, काही गोष्टी असतील तर आता सांगा. आता थोडस पटकन फ्रँकली सांगा. काय होतं की ज्यावेळेस जसं भारत पाकिस्तान वेगवेगळं झालेलं होतं, 52 करोड रुपये आपल्याला रिझर्व्ह बँकेमधून द्यावा लागले होते. कोणासाठी? पाकिस्तान. गुजरात कोण आहे? जीवराज मेहता. ज्ञानेश्वर, तुझ्या स्क्रीनच्या सेटिंग आहे ना, लँडस्केप मोड जो असतो बघ, त्याच्या सेटिंग मध्ये जा मित्रा. फोनवरून सांगतो तुला. आता इथं बघ, युजर फ्रेंडली राहा. आमच्या बाजूने काहीच प्रॉब्लेम नाहीये. सेटिंग मध्ये गेल्यावरती ऑटो रोटेट ऑफ जो काही असतो त्याच्यावरती नीट बघ मित्रा. रोटेट ऑफ, रोटेट ऑन ते करून बघ जरा. बरं चिरायू, स्लो करतो. बरं ठीक आहे, नक्की सदानंद, चांगलं आहे, वेलकम, काही हरकत नाहीये. हे बघा, फ्रँकली ज्यांचा फीडबॅक निगेटिव्ह जरी असेल तरी मी ऍक्सेप्ट करेल. फक्त सांगताना समोरच्याला काय वाटलं पाहिजे? काटा पण काढायचा पण कळू नाही द्यायचा. एक नीती आहे की साप मारायचा पण काठी तुटू नाही द्यायची. सांगा, मी काय म्हणत नाही मी परफेक्ट आहे, सगळं काही लर्न असतं किंवा काय, मी टिपनं काढलेले असतात विद्यार्थ्यांनो. काय आकडेवारी असेल ना तर मी बघून सांगतो. मी काय एकदम याच्यामध्ये काय म्हणता ना, कोकणामध्ये एवढी डेन्सिटी होती किंवा काय, रट्टाने मारलेलं मी. जर एवढा परफेक्ट असतो तर मग कलेक्टर झालो असतो ना, डेप्युटी कलेक्टर झालो असतो, STI लगेच झालेलो असतो. वी आर इन प्रोसेस, लर्निंग प्रोसेस, आणि टीचिंग लर्निंग प्रोसेस ही ट्रान्सपरंट झाली पाहिजे. आलं का लक्षात? मी असं म्हणत नाही की सगळं बर होईल ओमकार, सगळं होईल, टेन्शन नको घेऊ. 1 बाय 1 मी, तू बघ ना, तू याचा स्टडी प्लॅन काढ, त्या दृष्टीने तुला सगळं कळेल. आणि हे बघा, जजमेंटल हळूहळू निर्णय वाचनावरती जोर द्या आणि एकदम घाई नका करू. सेग्रिगेशन विषय तोटून 3 दिवसांचा 2 दिवसाचा स्लॉट करा की मला हे वाचून काढायचंय. 8वीचं पुस्तक वाचायचंय, 11वीचं पुस्तक वाचायचंय, 2 दिवसाचा त्याला गॅप द्या. तसं तुम्हाला सांगितलं ना की थोडस पॉलिटी हे. आणि हा, मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा काय भाग आहे? शेवटची कृपा करून जिओग्राफी, पॉलिटी आणि हिस्ट्री याच्यावर जास्तीत जास्त जोर द्या. सायन्स तुम्हाला मेन्सला नाहीये, कंबाईनच्या राज्यसेवेला राहतं. ओके, चला आता तुमचं पुढचं लेक्चर आहे, आय थिंक सो. बरोबर आहे ना? कोणतं आहे तुमचं आता? रिझनिंगचं लेक्चर आहे ना, आय थिंक. इंग्लिश का रिझनिंग? इंग्लिश, रिजनिंग. स्टडी प्लान बघा मित्रांनो, नहीं तो ऐसा हो जाएगा, चले थे चीन, पहुंच गए पाकिस्तान, ऐसा नहीं होना चाहिए. रिजनिंगचं लेक्चर आय थिंक सो. चलो, टेक केअर, काळजी घ्या आणि फीडबॅक देताना रिमार्क चांगला देत चला. ठीक आहे, सो टेक केअर. जय महाराष्ट्र, टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे ॲट होम, स्टे सेफ.